71वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे पार पडला। मल्याळी अभिनेता मोहनलाल यांना हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पुरस्कार प्रदान केला, तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। शाहरुख खानच्या कारकिर्दीमधील हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे। यासोबतच राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्नी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला। मराठी चित्रपट सृष्टीमध्ये श्यामची आई या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार देण्यात आला, तर सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा पुरस्कार नाळ 2 आणि जिप्सी या कलाकारांना विभागून देण्यात आला। नाळ 2 मधील तृषा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।